Hello students, you are welcome in the lecture number 11 of a chapter of structure of atom. In the last lecture, we have seen Pauli exclusion principle, where we have seen that no two electrons in an atom can have a set of all four quantum numbers to be identical. चारही क्वांटम नंबर्स कधीच आयडेंटिकल नसतात कोणत्याही दोन इलेक्ट्रॉनसाठी हे आपण बघितलं. नाऊ टू राईट दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम्स अँड इट्स रिप्रेझेंटेशन, म्हणजे कोणत्याही ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिलं जातं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय आणि ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. What is electronic configuration? Electronic and configuration. It is the distribution of electrons in different orbitals in an atom. म्हणजे ॲटममध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, जी काही इलेक्ट्रॉनची संख्या आहे, त्या सगळ्या इलेक्ट्रॉनचं वेगवेगळ्या ऑर्बिटलमध्ये जे डिस्ट्रीब्युशन असतं ते डिस्ट्रीब्युशन लिहिण्याची पद्धत. डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण, डिस्ट्रीब्युशन वितरण. वेगवेगळ्या ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन कशा प्रकारे मांडलेले आहेत हे दाखवण्याची पद्धती म्हणजे त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम. आणि त्याचं प्रेझेंटेशन मग कसं केलं जातं ते आपण इथं बघणार आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲन ॲटम इज नथिंग बट दी डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डिफरंट ॲटॉमिक ऑर्बिटल्स. वेगवेगळ्या ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं हे दाखवण्याची पद्धत म्हणजेच म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम. We have seen the above principle. Above principle we have seen, and according to that above principle, we have seen the sequence of atomic orbitals. That is important. That sequence is important here. How we have written 1s, 2s, 3s, 4s, 5s, 6s, 7s. 2s followed by 2p, then 3p, 4p, 5p, 6p, 7p. Then 3p is followed by 3d, 4d, 5d, 6d and 7d. Then 4d is followed by 4f, 5f, 6f and 7f. आणि मग इथं अशा प्रकारे सिक्वेन्स असतो हे मी तुम्हाला त्या डायग्रॅममध्ये काढून दाखवलेलं होतं बघा. कोणत्या ऑर्बिटनंतर कोणतं येतं, कोणत्या ऑर्बिटलनंतर कोणतं ऑर्बिटल असतं हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. काय सिक्वेन्स सांगितलेला होता तो मी यासाठी आपण लिहिलं होतं बघा. स्कूल स्कूल, पब्लिक स्कूल पब्लिक स्कूल, पब्लिक स्कूल पब्लिक स्कूल. देन डेली पब्लिक स्कूल, डेली पब्लिक स्कूल. देन फ्रेंडली डेली पब्लिक स्कूल, फ्रेंडली डेली पब्लिक स्कूल. इथं ATS असता तर तिथं स्कूल आलं असतं, बरोबर. म्हणजे बघा हा सिक्वेन्स कशा प्रकारे आहे तो मी वरती लिहितो म्हणजे आपल्याला इलेक्ट्रॉन्स फिलअप करता येतील. 1s, 1s नंतर 2s, 2p, ते 2p झाल्याच्या नंतर काय आहे 3s, 3p, 4s, 3s, 3p, 4s, 4s झालं. 4s नंतर 3d, 4p, 5s, 3d, 4p, 5s, 5s झाल्याच्या नंतर 4d, 5p, 6s, 4d, 5p, 6s. त्याच्यानंतर 4f, 5d, 4f, 5d, 6p, 7s, 6p, 7s,
7s झाल्याच्या नंतर 5f6d 5f6d 7p त्याच्यानंतर परत काय येते 7p नंतर 6f असा तो सिक्वेन्स येतोय. हा सिक्वेन्स आपल्याकडे आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणं अतिशय सोपी पद्धत आहे, कारण आपल्याला माहिती व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ एस ऑर्बिटल टू अकोमोडेट मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स 2. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ पी ऑर्बिटल टू अकोमोडेट मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स 6. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ डी, इट इज 10 अँड एफ विल बी इक्वल टू 14. तो भाग आपल्याला माहिती आहे. आता हे मी पुसतोय बघा, कारण या अबाव प्रिन्सिपलवरून आपण ॲटॉमिक ऑर्बिटल कसे बिल्टअप होतात, कोणत्या ॲटॉमिक ऑर्बिटल नंतर कोणतं येतं, त्या एनर्जी सिक्वेन्स रूलनुसार हे ऑर्बिटल्स असतात, एकमागमाग येतात. तो सिक्वेन्स लिहिला आणि प्रत्येकाची मी कॅपॅसिटी लिहिलेली आहे. दिस इज दी सिक्वेन्स ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स coming with the help of increasing energy level according to above principle. above principle नुसार increasing energy level नुसार हा सिक्वेन्स ॲटॉमिक ऑर्बिटलचा येतो. तो आपण त्या पिरॅमिडवरून इथं लिहिलेला आहे. त्यानंतर कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे. ही कॅपॅसिटी कशावरून काढलेली होती? मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबरवरून ही कॅपॅसिटी आपण काढली होती. एस ऑर्बिटल हॅज मॅग्नेटिक क्वांटम नंबर 0. दॅट इज ओनली वन टाईप ऑफ ओरिएंटेशन, सो इट विल अकोमोडेट मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स. पी ऑर्बिटल हॅज ओरिएंटेशन अलॉंग विथ 3 ॲक्सिस, px, py अँड pz. हे ते सांगितलेलं आहे मी. पी ऑर्बिटल हे 3 दिशांमध्ये ओरिएंट होतं, म्हणून त्याला 3 प्रकारचे ओरिएंटेशन असतात. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, 3 जर ओरिएंटेशन असतील तर त्याला असं म्हटलं होतं की त्याची कॅपॅसिटी असते 6 इलेक्ट्रॉनची. इट कॅन अकोमोडेट मॅक्सिमम 6 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. डी ऑर्बिटलला 5 मॅग्नेटिक क्वांटम नंबर येतात. -2, -1, 0, +2, +1, +2 5 येतात, म्हणून 5 दुने 10 इलेक्ट्रॉन असतात. एफ ऑर्बिटलला 7 येतात बघा मॅग्नेटिक क्वांटम नंबर. कोणकोणते? -3, -2, -1, 0, +1, +2 आणि +3 असे 7 असतात. प्रत्येकामध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणून 14. समजलं? एस ऑर्बिटलची कॅपॅसिटी 2, पीची 6, डीची 10 आणि एफची 14. अशा प्रकारे त्या ऑर्बिटलच्या कॅपॅसिटीज असतात. मग आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता यायलाच पाहिजे. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याच्या 2 पद्धती असतात. 2 पद्धती असतात. पहिली जी मेथड आहे त्या पहिल्या मेथडला काय म्हणायचं? ऑर्बिटल नोटेशन, म्हणजे ऑर्बिटल दाखवणे, कसे आहेत ते दाखवणे, याला म्हणायचं ऑर्बिटल नोटेशन मेथड. आणि दुसरी मेथड आहे त्याला म्हणायचं ऑर्बिटल डायग्रॅम. आता बघा, दोन्ही मेथड आपण सायमल्टेनियसली बघणार आहे. व्हॉट इज ऑर्बिटल नोटेशन मेथड? इन धिस ऑर्बिटल नोटेशन मेथड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज रिटन where shell number is indicated by principal quantum number. Shell number is indicated by principal quantum number. Then subshell is indicated. Subshell is indicated by the azimuthal quantum number. Subshell is written according to azimuthal quantum number. And then superscript is written which indicates the number of electrons. बघा बरं का, हे 3 वाक्य जी मी केलेत आहे हे तुम्हाला आता समजतील. 1-2-4 ॲटम जर विचारात घेतले तर ते तुम्हाला समजेल. पहिला ॲटम असतो हायड्रोजन. पहिलं इलिमेंट हायड्रोजन, ॲटॉमिक नंबर 1.
याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं बघा. ऑर्बिटल नोटेशन मेथडनुसार सांगतो. ही मेथड काय सांगते, फर्स्ट ऑफ ऑल मेन सेल इज रिटन अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर. पहिलं सेल कोणतं सुरू होतं बरं, 0 सेल असतो का कधी, नाही. मेन सेल बघितलं आपण काय असतो, KLMN. के साठी प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असतो, पहिल्या सेलसाठी 1. मग ऑर्बिटल नोटेशनमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आला, 1. सो फर्स्ट ऑफ ऑल मेन सेल इज इंडिकेटेड यूजिंग दी प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ दॅट सेल. त्या मेन सेलचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर लिहायचा. त्याच्यानंतर सबसेल इज रिटन. ह्या 1ला जोडून काय लिहायचं असतं, सबसेल. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1, हे बघा n ज्यावेळेस 1 असतं त्यावेळेस L काय असतो, 0. त्यावेळेस सबसेल कोणता असतो, S सबसेल असतो. S असतो सबसेल. म्हणून इथं लिहायचं आहे S. 1S झालं. देन हे झाला दुसरा नियम, सबसेल इज रिटन यूजिंग अझिम्युथल क्वांटम नंबर. 1 काय आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. S काय आहे, सबसेल. आता तिसरा नियम सांगतो, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आर रिटन ॲज सुपरस्क्रिप्ट. हायड्रोजनचा अणुक्रमांक 1 म्हणजे 1 प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सुद्धा किती असतो, एकच इलेक्ट्रॉन असतो. तो इलेक्ट्रॉन सुपरस्क्रिप्ट म्हणून असा वरती लिहायचा. सुपरस्क्रिप्ट म्हणजे वरती. बघा हे समजा P असेल, वरती लिहिलं तर त्याला म्हणायचं सुपरस्क्रिप्ट. तो जर P खाली लिहिला तर आपण काय म्हणतो त्याला, सबस्क्रिप्ट. त्याला काय म्हटलं जातं, सबस्क्रिप्ट. परंतु हा 1 इलेक्ट्रॉनचा नंबर काय म्हणून लिहायचा आहे, सुपरस्क्रिप्ट असं लिहायचा. याला म्हणायचं ऑर्बिटल नोटेशन. समजलं. ऑर्बिटल नोटेशन लिहिण्यासाठी काय पद्धत आहे मग, हाऊ टू राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू ऑर्बिटल नोटेशन. फर्स्ट ऑफ ऑल मेन सेल इज इंडिकेटेड बाय प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणून 1 आलं. देन सबसेल इज इंडिकेटेड डायरेक्टली रिटन SPD or F. Then their superscript number of electrons present are written as a superscript. So 1, कारण हायड्रोजन आहे, 1 ॲटॉमिक नंबर म्हणजे एकच इलेक्ट्रॉन 1 प्रोटॉन, म्हणून इथं 1 येतो. याला म्हणायचं ऑर्बिटल नोटेशन. आता दुसरं काय सांगितलंय, ऑर्बिटल डायग्रॅम. ऑर्बिटल डायग्रॅम मेथडमध्ये काय केलं जातं बघा, फॉर ईच ऑर्बिटल 1 बॉक्स इज रिटन. 1s आहे ना ऑर्बिटल, म्हणून त्यासाठी 1 बॉक्स घेतला जातो. इट इज इंडिकेटेड बाय 1 बॉक्स. त्याच्या खाली लिहायचं आहे समजा 1s किंवा नाही लिहिलं तरी चालेल. 1 बॉक्स इज रिटन फॉर 1 atomic orbital and the electrons are showed over here in that box. 2 electrons if they are present, one is showed by upward arrow and other by the downward arrow. ह्याच्यात किती इलेक्ट्रॉन आहेत, एकच, म्हणजे फक्त अपवर्ड ॲरो येईल, तिथं डाऊनवर्ड येणार नाही, कारण एकच इलेक्ट्रॉन आहे. ह्या दुसऱ्या मेथडला काय म्हणायचं, ऑर्बिटल डायग्रॅम मेथड. दुसरं एलिमेंट ॲटॉमिक नंबर 2 हेलियम. बघा ॲटॉमिक नंबर 2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन पहिल्या सेलची कॅपॅसिटी, पहिलं मेन सेल त्याची कॅपॅसिटी किती असते, 2 इलेक्ट्रॉनची असते. पहिल्या मेन सेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची असते. पण बघितलेला आहे 2n² असा तो फॉर्म्युला असतो. 2n² हा फॉर्म्युला आहे. 2 × पहिलं सेल म्हणजे 1² म्हणजे 2 × 1 = 2. हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, ते पहिल्याच सेलमध्ये असतील दोन्हीही, म्हणून प्रिन्सिपल क्वांटम नंबर झाला 1. आणि ते पहिलं सबसेल येईल त्याला,
ते काय असणार आहे यस, आणि इलेक्ट्रॉन सुपरस्क्रिप्ट दोन्ही त्या ठिकाणीच आहेत. ऑर्बिटल मेथडमध्ये, ऑर्बिटल डायग्रॅममध्ये दोन इलेक्ट्रॉन, पहिल्याला क्लॉकवाईज स्पिन तर दुसऱ्याला अँटी क्लॉकवाईज स्पिन. संपलं. याला म्हणायचं ऑर्बिटल नोटेशन मेथड, ह्याला काय म्हणायचं ऑर्बिटल डायग्रॅम मेथड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यापुढं तिसरं एक घेतोय मी आणखी, तिसरं लिथियम. लिथियम आता ह्याच्यात 3 इलेक्ट्रॉन आहेत. पहिले 2 आपल्याला माहिती आहे इथं जातात 1s2. पहिल्या सेलमध्ये, पहिल्या मेन सेलमध्ये 2 गेले, किती राहिलं खाली 1. हे 1s सेल पूर्ण भरलं. मग आता कोणतं सेल येईल, सबसेल येईल 2s. म्हणजे तिसरा जो इलेक्ट्रॉन असतो, तिसरा, तो दुसऱ्या सबसेलमध्ये जाईल, सॉरी दुसऱ्या मेन सेलमध्ये जाईल. सबसेल कोणता आहे दुसरं यस, तो सिक्वेन्स माहिती आहे आपल्याला यस. इलेक्ट्रॉन किती शिल्लक राहिला आहे एकच. बघा 3 आहेत, इथं 2 गेले आणि हा एक, 3 झाले. 2 अधिक 1 3 इलेक्ट्रॉन झाले. आणि मग हे ऑर्बिटल डायग्रॅम मेथडमध्ये पहिलं 1s, त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. दुसरं कोणतं आहे 2s, ह्याच्यामध्ये मात्र इलेक्ट्रॉन 2 आहेत का, 1 आहे, एकच. ह्याला म्हणायचं ऑर्बिटल डायग्रॅम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लिथियम, आणि ह्याला काय म्हणायचं ऑर्बिटल नोटेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दी लिथियम. फोर्थ वन, चौथा आहे बेरिलियम. हे 1s2 आहेच आहे, 2s. आता ह्याच्यात इलेक्ट्रॉनची संख्या किती 4, एकंदरीत इलेक्ट्रॉन 4. 4पैकी 2 इथं लिहिले. ह्या एसची, हे एस आहे, हे सुद्धा एस आहे. एसची कॅपॅसिटी किती असते 2 इलेक्ट्रॉनची. इथं आपण असं 1s4 असं नाही लिहू शकत. 1s4 नाही लिहायचं. कशामुळं, तर एसची कॅपॅसिटी बघा, एसची कॅपॅसिटी जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉनची असते 2च असते. म्हणून इथं फक्त 1s2 एवढंच लिहायचं आहे. 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले. हा आहे 2s, ह्याची सुद्धा कॅपॅसिटी किती असणार आहे 2 इलेक्ट्रॉनची, म्हणून 2s2. 1s2 2s2 हे झालं ऑर्बिटल नोटेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ऑर्बिटल डायग्रॅम जर म्हटलं तर पहिल्यामध्ये 2 आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा 2. आणखी एक सांगणार आहे मी, आत्ताच आपण बघितलं होतं, सॉरी प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं होतं कसं बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. ते बोरॉन ॲटॉमिक नंबर 5. सिक्वेन्स बघा, 1s याच्यात 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर काय आहे 2s नंतर काय आहे तिथं पहा, कोणता आहे 2s नंतर 2p. पीची कॅपॅसिटी किती आहे 6 इलेक्ट्रॉनची, 6. पण इलेक्ट्रॉन शिल्लक किती राहिले, एकच राहिला आहे. म्हणून काय लिहायचं 2p1. 2p1. आणि मग याचा बॉक्स डायग्रॅम जर आपण बघितला, 1s, त्याच्यानंतर हे 2s आणि 2p. हे महत्त्वाचं आहे बरं का. 2p मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. बॉक्स किती असणार आहेत त्याचे 3, कारण 3 प्रकारे ओरिएंटेशन होतं, px, py आणि pz. याला म्हणायचं px, py, pz. पैकी पहिल्यामध्येच एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. पहिल्यामध्येच काय आहे तो एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. हे झालं बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यानंतर बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाल्याच्या नंतर आता इथं आपल्याला 6 नंबरचा जो आहे ॲटम कार्बन, तो बघायचा आहे. कार्बन बघायचा आहे. परंतु कार्बनचं लिहिताना
एक रूल आहे महत्त्वाचा. काय आहे महत्त्वाचा इथं? एक रूल. तर तो आता मी रूल सांगतो. त्या रूलला म्हणायचं हुंड्स रूल. बरोबर का? पुस्तकापेक्षा थोडासा मी मुद्दाम वेगळा सिक्वेन्स घेतला. अगोदर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला सुरुवात केलं, परंतु हे झाल्याच्या नंतर कार्बनसाठी आपल्याला एक रूल वापरावा लागतो. तो रूल या ठिकाणी मी सांगत आहे. द रूल इज स्टेटेड ॲज, धिस रूल कॅन बी स्टेटेड ॲज इलेक्ट्रॉन बिफोर पेअरिंग with the electron of same energy level acquire empty available energy level. आता ते काय आहे हे तुम्हाला कार्बनवरून लक्षामध्ये येईल. कार्बन 6 1s2 देन 2s2 2p. किती इलेक्ट्रॉन लिहावे लागतील आपल्याला 2p मध्ये? आता सांगा. बोरॉनमध्ये 1 लिहिता, कार्बनमध्ये 2. मग आता 1s containing pair of electron, then 2s, this is also containing a pair of electron. 2p मध्ये px py pz ह्याच्यात 2 इलेक्ट्रॉन आहेत ना 2p मध्ये. तर हा पहिला इलेक्ट्रॉन झाला दोनापैकी. आता दुसरा इलेक्ट्रॉन तुम्हाला काय वाटेल की ह्याला पेअरिंग करतो, परंतु नाही. तो काय करतो? न्यू सब ऑर्बिटलमध्ये जातो, कारण ह्या दोघांची एनर्जी सारखीच आहे. इलेक्ट्रॉन बिफोर पेअरिंग विल अक्वायर दी न्यू अवेलेबल एनर्जी लेवल ॲज फार ॲज पॉसिबल. जोपर्यंत शक्य आहे आणि अवेलेबल आहे तोपर्यंत इलेक्ट्रॉन काय करतो? नवीन ॲटॉमिक ऑर्बिटल ॲक्वायर करतो पेअरिंगच्या अगोदर, जर शक्य असेल तर. आणखी बघा 7 नंबर नायट्रोजन. नायट्रोजनचं काय येईल? 1s2 2s2 2p. पीची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची असते. 2 आणि 2 4 गेले, 3 राहिले, म्हणजे इथं आणखी आपण 3 असं लिहू शकतो. 6 इलेक्ट्रॉनची त्याची कॅपॅसिटी. बघा मग हे 1s 2 इलेक्ट्रॉन असणारं, पुन्हा 2s याच्यामध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन आहेत. आता 2pचे हे 3 ओरिएंटेशन px py pz. हा 1 इलेक्ट्रॉन, हा दुसरा आणि हा तिसरा. पेअरिंग केलं का त्यांनी आत्तापर्यंत? नाही केलेलं. पेअरिंग केलेलं नाही, कारण नवीन एनर्जी लेवल ऑर्बिटल सब हे ऑर्बिटल ॲटॉमिक ऑर्बिटल अवेलेबल आहे ऑफ सेम एनर्जी. ॲज फार ॲज पॉसिबल इफ दी atomic orbital of same energy is available, electron will not form a pair. पेअरिंग होत नाही. तो आहे हुंड्स रूल. आणखी एक बघा, आत्ता लक्षात येईल. 8 ऑक्सिजन 1s2 2s2 2p4. बघा 1s पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर 2s पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, आता 2p4 px py pz. इथं 4 इलेक्ट्रॉन आहेत, पैकी पहिला, त्याच्यानंतर दुसरा, त्याच्यानंतर तिसरा. आता चौथ्याला सेपरेट अवेलेबल आहे का? आहे का अवेलेबल? नाही. म्हणजे चौथा कुठं होईल? इथं पेअरिंग करेल. दॅट फॉर्म्स दी पेअरिंग पेअर विथ धिस इलेक्ट्रॉन. दॅट इज द हुंड्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. As far as possible, electrons will enter with a parallel spin. हे इलेक्ट्रॉन काय करतात? पॅरलल स्पिनमध्ये एंटर करतात. बिफोर पेअरिंग विथ द इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन. इलेक्ट्रॉन बरोबर अपोजिट स्पिनमध्ये पेअरिंग करण्याच्या अगोदर जर अवेलेबल एम्प्टी एनर्जी लेवल असेल तर इलेक्ट्रॉन काय करतो? सब ऑर्बिटलमध्ये जाताना नवीन सब ऑर्बिटलमध्ये जातो. याच्या पुढे जर 9 आलं फ्लोरीनमध्ये तर हे 2p4च्या ऐवजी काय होईल? आता 2p5. इथं बदल होणार नाही. 1s2 2s2 2p5 म्हणजे हे आहे तसंच राहील. 1s2 त्याच्या पुढं 2s2. आता काय होईल सांगा बरं? इथं लक्षात येतं का तुमच्या? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा.
आणखी एक पेअरिंग झालं. आणि जर निऑनचा विचार केला, निऑन 10 तर 2p6 10 निऑन, त्यावेळेस 1s2 2s2 आहे तसंच राहील. हे 2p5च्या ऐवजी काय होईल 2p6, म्हणजे हा सुद्धा इलेक्ट्रॉन पेअर्ड असेल. 1 2 3 4 5 6 अशा प्रकारचं तिथं पेअरिंग होईल. त्याला म्हणायचं हंट्स रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. म्हणून मी अगोदर काय केलं, मुद्दाम अगोदर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलं, आणि मग ज्या वेळेस आपण इथं येतोय बोरॉनला, त्या बोरॉनकडून कार्बनकडे जाताना एक नवीन नियम येतो, म्हणून त्याच्यानंतर मी हंट्स रूल सांगितलेला आहे. तुमच्या पुस्तकात अगोदर हंट्स रूल दिला आहे आणि नंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण तसं केलं असतं तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायची पद्धत समजली नसती, म्हणून अगोदर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलं आणि मग हंट्स रूल मी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणखी काही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस तो भाग आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.